एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका विवाहित महिलेने लग्नानंतर अचानक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिने आपल्या आयुष्यातील एक घटना सांगितली। त्यावेळी पोलिसांनाही प्रचंड मोठा धक्का बसला, कारण तिने काय सांगितलं पुढे पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये हा प्रकार घडला। विवाहित महिलेने पोलिसात जाऊन एक घटना सांगितली। तिने सांगितले की माझे 8 महिन्यापूर्वी लग्न झाले, ती सासरी आली आणि तिच्या आयुष्यातील संघर्षाला सुरुवात झाली। मात्र लग्नाच्या रात्री ती जेव्हा सासरच्या घरात आली त्याच रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर झोपण्याच्या तयारीत असताना तिचा नवरा दारू पिऊन तिच्याकडे गेला, तिच्यावर जबरदस्ती करू लागला। तेवढ्यावरच तो थांबला नाही तर तिच्याबरोबर जबरदस्तीनं अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवू लागला आणि तिला शारीरिक त्रासही देऊ लागला। नववधू सुन्न झाली। लग्नानंतरच्या त्या रात्रीच्या धक्क्यातून ती सावरली नाही, रात्रभर ती रडत राहिली। तर नवरा मात्र दारू पिऊन आपली वासनेची शिकार बनवून तो झोपी गेला। दुसऱ्या दिवशी तो झोपेतून उठल्यावर त्याला तिनं रात्रीचा प्रसंग सांगत तो कसा चुकीचा वागू लागला ते सांगू लागली। त्यावेळी तिच्या नवऱ्यानंही आपली चूक मान्य केली। नवऱ्यानंही चूक मान्य करून पुन्हा असं काही होणार नसल्याचं त्यानं सांगितलं। त्यानंही हे मान्य केलं की तो पुन्हा दारू पिणार नाही। नवऱ्यानं आपली चूक मान्य केली, दारू पिणार नाही असं सांगितल्यावर तीही प्रचंड आनंदी झाली। त्यामुळे तिलाही आता आपल्याबरोबर असं काही होणार नाही असं वाटलं। पण दुसरा दिवस उजाडला आणि रात्री तो पुन्हा दारू पिऊन नशेत तिच्याजवळ गेला। हे दृश्य पाहून मात्र ती सुन्न झाली। वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी तिला सगळ्या क्रूरतेची हद्द पार करावी लागली, मात्र तिने हार मानली नाही। नवऱ्याला अनेकदा समजावून सांगूनही त्याला समजलं नाही, त्यामुळे मग ती माहेरी निघून गेली। ती माहेरी जाताच तिच्या पाठोपाठ तोही तिथे पोहोचला। त्यावेळी मात्र त्याने सगळी हद्द पार करत तिच्याबरोबर तिच्या आईवडिलांबरोबरही कसा वागू लागला। त्याच्या या त्रासाला कंटाळूनच तिने थेट मग पोलीस ठाणे गाठलं। घडलेला प्रसंग तिने पोलिसांना सांगितला आणि नवऱ्याविरुद्ध तिने गुन्हा दाखल केला।